नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दापोली तालुका क्रीडा महोत्सवाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन। जिल्हा परिषद रत्नागिरी पुरस्कृत पंचायत समिती दापोली आयोजित दापोली तालुकास्तरीय 2 दिवस चालणाऱ्या क्रीडा महोत्सवाचे गटविकास अधिकारी दिलीप मर्चेंडे, गट शिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश देवघरकर, तालुका अध्यक्ष अविनाश लोखंडे तसेच नोडल अधिकारी रामचंद्र सांगडे आदींच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। क्रीडा स्पर्धेत ऊर्जा भरण्याचे काम तेरेवायंगणी आणि गव्हे शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले। प्रारंभिक कुंभवे शाळेने संचलन तर तेरेवायंगणी आणि गव्हे शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर करत क्रीडा स्पर्धेत ऊर्जा भरण्याचे काम केले। उद्घाटक गटविकास अधिकारी दिलीप मर्चेंडे यांनी स्पर्धा म्हणजे लढण्याची जिद्द असून खेळाने शरीरयष्टी घडते, स्पर्धकांनी खेळांचे उत्कृष्ट प्रदर्शन दाखवावे असे आवाहन केले। तर विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या खेळाचा कल ओळखून त्याला जोपासण्यासाठी शिक्षकांनी सहकार्य केल्यास क्रीडा क्षेत्रात दापोलीचाही नावलौकिक वाढू शकेल असे बळवंतराव यांनी सांगितले। दिवसभर मुलगे आणि सांघिक आणि मुली सांघिक लंगडी व वैयक्तिक क्रीडा प्रकार यशस्वीरित्या पार पडले। सूत्रसंचलन संजय मेहता यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय फंड यांनी केले। स्पर्धेसाठी बळीराजा शेतकरी संघ यांच्याकडून सर्व स्पर्धकांना ट्रॉफी देण्यात आल्या। स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा समितीतील सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, दापोली। श्रीयुत निलेश मोरे, अनंत कुटरेकर, सुरेंद्र खताते, निलेश वेदक, अतुल साळुंखे आणि चेतन गोहणे सर्व सदस्य। छान, सुरेख, सुंदर। म्युझिक लावा की रे काहीतरी। छान, सुंदर असा प्रयत्न ती करत आहे आणि अरे वा, शाबास, छान प्रयत्न चालू आहेत जोरात। मध्ये कशाला घेतात हो कदम जरा पुढे। अरे वा, शाबास, छान, व्हेरी गुड, अभिनंदन। हा तिसरा विद्यार्थी आपल्या समोर कसरत करून दाखवतोय। अतिशय नेत्रदीपक असं हे दृश्य आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय। या क्रीडा महोत्सवामध्ये ऊर्जा भरण्याचं काम हे छोटीशी मुलं करतायत।